दिवाळीला शासनाकडून बांधकाम कामगारांना 5,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाकडून केली होती। त्याप्रमाणे प्रत्येक कामगारांच्या खात्यात 5,000 रुपये त्वरित देण्यात यावे व 2026 पर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्तीची पडलेली अपॉइंटमेंटमधील तारीख 2 महिन्यांच्या कालावधीत घेऊन सर्व अर्ज निकालात काढण्यात यावेत। विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित शिष्यवृत्ती जमा करावी। या मागण्यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर कामगार नेते संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यामध्ये विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। सांगली शहरातील पुष्कराज चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला संदीप पाटोळे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा पुष्कराज चौक सांगली मिरज रोड मार्गे विश्रामबाग येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना संदीप पाटोळे म्हणाले, कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघातर्फे लढा हा कायमच उभा केला जाईल, असे मत पाटोळे यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे, रेड क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत, कराड तालुका अध्यक्ष सुनीता माने, छाया लोहार, उज्ज्वला माने, शैलजा दिवे, इसाक शेख, शोभा देवकुळे, शीतल गायकवाड, रवी साठे आदी उपस्थित होते। संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष। आज महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज उद्योग भवन या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने कामगार बंधू आणि भगिनी उपस्थित झाले। यामध्ये आमची प्राधान्याने मागणी की सेतू केंद्रामध्ये खूप एजंटांचा सुळसुळाट वाढत आहे। एजंट कालवटीचे अधिकारी त्या सेतू केंद्रामध्ये आहेत आणि आता कामगार घरात बसून नोंदणी करत होता, त्याला ते आता नोंदणी करता येत नाही। तर तो घरात बसून नोंदणी करता आली पाहिजे। ज्याप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर ज्या ऑनलाईन प्रोसेस आहेत त्या घरात बसून जे करतात त्याप्रमाणे पूर्ववतपणे चालू केलं पाहिजे। ही पहिली प्राधान्याने मागणी आहे। कामगारांना दिवाळीच्या आधी आणि आचारसंहितेच्या आधी 5,000 रुपये अनुदान, सानुग्रह अनुदान देतो म्हणून घोषणा कामगार मंत्र्यांनी केली होती। ते 5,000 रुपये सानुग्रह अनुदान कामगारांना आता त्यांना देण्यात यावं। ही नुसती पेपरबाजी कागदपत्रावरती नुसते न ठेवता त्या कामगाराच्या खात्यामध्ये 5,000 सानुग्रह अनुदान झालं पाहिजे जमा। त्याचबरोबर विधवा महिलांचे 24,000 वर्षाला मिळणारी पेन्शन तिच्या खात्यामध्ये गेले 3 वर्ष झालं मिळालेले नाही, ते मिळाली पाहिजे। कामगारांची घरकुलं पावसामध्ये पडून गेली, अद्याप घरकुलं मिळाली नाही। 3 वर्ष झालं घरकुलांचे अर्ज प्रलंबित आहेत, ते सुद्धा घरकुला लवकरात लवकर मंजूर करून निवारा हा कामगाराला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर जी 2 वर्ष 3 वर्ष जी अपॉइंटमेंट मिळते शिष्यवृत्तीची, ते 2024 मध्ये शिकणारा आज शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, तर त्याला 2026ला अपॉइंटमेंट दिली जाते आणि असे 2 ते 3 वर्ष थांबून त्या कामगाराला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं। अशा प्रकारच्या आमच्या विविध मागण्या आहेत। त्यांना भांडीपेटी सुद्धा जलद मिळाली पाहिजे आणि जे एजंट मोठ्या प्रमाणात त्यांचा सुळसुळाट चालू आहे, नोंदणीसाठी 2,000 3,000 रुपये घेतात, कामगारांना फसवतात। यासाठी त्या एजंटावरती एक वचक असावी, एक कायदा असावा म्हणून ज्या 5, 6, 7 वर्ष झालं ज्या युनियन काम करतात त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक पासवर्ड द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी खराखुरा कामगार नोंदीत होईल। अशा मागणी घेऊन हजारो कामगार आज आम्ही इथं ह्या कार्यालयाजवळ बसलोय। आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे। आयुक्त निवेदन घेऊन बोलवत आहेत, तरी आम्ही या ठिकाणी थांबलोय आणि आमच्या अशा विविध मागण्या आहेत आणि आम्हाला तसं पत्र दिलं होतं की आंदोलन करू नका, आपल्या मागण्यावर पाठवतो, पण हे लबाड अधिकारी आहेत म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही आक्रोश मोर्चा आज या मंडळावरती काढलेला आहे। आज आम्ही या ठिकाणी कामगार ऑफिस सांगली या ठिकाणी आमचे कामगार आघाडीचे सर्व मंडळी आदरणीय संदीप भाऊ आणि मी आम्ही आलोय, कारण कामगारांचे भरपूर असे प्रश्न आहेत की जे रखडले गेलेले आहेत आणि इथं आल्यानंतर त्यांचे स्कॉलरशिप असेल, परत त्यांचे इतर प्रश्न असतील, दिवाळीला 5,000 रुपये मिळणार होते ते प्रश्न असतील,
हे प्रश्न तर 100% निकालात लागतील, पण आम्हाला इथं आल्यावरती एक अशी सगळ्यात गंभीर बाब जे कामगारांच्या बाबतीत घडत आहे ती जाणवले की हिंद लॅबला या ठिकाणी कामगारच्या त्या ठिकाणी सॅम्पल रक्ताचं ब्लडचं सॅम्पल घेण्यासाठी हिंद लॅबला त्या ठिकाणी परमिशन भेटलेलं आहे. पण ती लॅब अशी आहे की कामगारांना भीती दाखवते की बाबांनो तुमचं आम्हाला ब्लड द्या, जर तुम्ही ब्लड दिला तरच तुम्हाला या शासनाच्या योजना मिळतील. आणि अशी त्यांनी एक दहशत तयार केली की हजारो कामगारांचं ब्लड घेऊन ती लॅब या ठिकाणी लोकांना कामगारांना भीतीदायक फसवत आहे. आणि त्याच्यापेक्षा असं झालं की एक कामगार खूप आजारी होता आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट व्हायचं होतं, तर त्याला सरळ त्या हिंद लॅबच्या माणसांनी सांगितलं की बाबा तुम्ही ब्लड दिलेलं नाही म्हणून तुम्ही ॲडमिट होऊ शकत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्हाला एवढं ब्लड पाहिजेच कशासाठी, का त्याची तस्करी करायची आहे का? तीन बाटल्या तुम्ही एका जर माणसाच्या घेत असाल, आधीच मुळात ते कामगार आणि त्याचं रक्त तुम्ही शोषण करताय, म्हणजे ब्लड घेऊन तुम्ही त्याच्यामागं कितीचा कोट्यांचा खऱ्या अर्थानं मला तर आता इथं घोटाळा जाणवतोय. आणि म्हणून याची एक सखोल चौकशी आमच्या कामगार आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. आणि ही अतिशय गांभीर्यपूर्वक अशी बातमी आहे की ज्याच्यातनं कामगारांचं शोषण केलं जातंय. 3 बाटल्या रक्त घेऊन त्याला खोटं आम्हीच दाखवलं जातंय की बाबा तुला वेगळ्या स्कीमा आणि ह्या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तू तुझ्या 3 बाटल्या रक्त दे. आणि तुझं एकट्याचंच नाही, तुला लाभ पाहिजे असेल तर तुझ्या घरातल्यांचं पण सगळ्यांचं रक्त तू दिलं पाहिजेस. मग आम्ही आज इथं आल्यानंतर आम्हाला तर इथं कळलं की असं काही कंपल्शन नाही की सगळ्यांनीच रक्त दिलं पाहिजे. ह्या निमित्तानं मी आमच्या सर्वच कामगारांना मी या ठिकाणी आज आव्हान करतो की अजिबात तुम्ही तुमचं रक्त देऊ नका, घेऊ नका. कोणी येईल रक्त मागा येईल तर आम्हाला कळवा, हातात दांडकं घ्या, पण त्याला तुमचं रक्त देऊ नका. आणि कुठल्या अडचण आली तर आदरणीय संदीप भाऊ आहेत, आम्ही आहे, आमच्याशी संपर्क साधा, निश्चितपणे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ. आमचं आज महायुतीचं सरकार ह्याच सर्व कामगारांनी वगैरे खऱ्या अर्थानं भरघोस अशी मतं सर्वसामान्यांनी दिली म्हणून सरकार आलं. पण आज असे प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी निदर्शनास येतात. तर आम्ही निश्चितपणे आमचं स्वतःचं सरकार आहे तरी आम्ही या ठिकाणी हा अतिशय गांभीर्यपूर्वक असणारा प्रश्न आदरणीय सदाभाऊ खोत असतील, आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, ही माणसं बहुजनांसाठी काम करणारी माणसं आहेत. निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न त्यांना सांगू आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी मुंबईला सुद्धा हा प्रश्न नेऊन आम्ही मंत्रालयात त्या ठिकाणी सचिव स्तरावरती हा प्रश्न सांगून निकालात काढून सर्वसामान्यांना कामगारांना ह्या प्रश्नाबाबतीत दिलासा देऊ. एका कामगाराच्या मग जयहिंद या लॅबला मिळतात अशा संपूर्ण कामगाराच्या कुटुंबाकडून 3 बाटल्या जबरदस्तीने घेतलं जातं. राज्य सरकारला तुम्ही काय अल्टिमेटम देताय आणि असा GR आहे किंवा नाही, काय वास्तव आहे? राज्य सरकारला आम्ही ह्या बाबतीत अल्टिमेटम म्हणण्यापेक्षा सरकार आपला एक गोष्ट समजावून सांगितली पाहिजे. आम्ही त्यांना असं सांगणार आहे की मुळात ब्लड घ्यायची गरज काय आहे, कारण इथं हजारोंच्या शिष्यवृत्त्या रखडल्यात. 5,000 रुपये मानधन होतं ते रखडलंय. इतर योजना घर बांधकामासाठी पैसे देणार आहेत ते योजना पैसे कामगारांचे रखडलेत. तर माझं असं म्हणणं आहे की जो कामगार आजारी पडेल, ज्याला वाटेल की बाबा मी आजार आहे, त्याचं त्यावेळी ब्लड घ्या, सॅम्पल घ्या, त्यातनं त्याला जो आजार काय त्या ठिकाणी एखादा आजाराचा शोध झाला तर त्याला पुढील उपचार द्या. डायरेक्ट तुम्ही जाऊन गाव टू गाव तुम्ही ब्लड कशासाठी गोळा करताय, ही योजनाच आम्हाला पटलेली नाही. आम्ही ही बंद करणार. ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू की आम्हाला ही योजनाच नको. आणि मुळात ज्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती रखडलेल्या आहेत, जे कामगारांचे मानधन रखडलेले आहेत, जे कामगारांना भांडी वगैरे मिळालेले नाहीत, त्याचा पाठपुरावा करून त्या योजना त्यांना द्या. आणि ब्लड ज्या कामगाराची खरंच गरज आहे, आजार, तो पण तुमच्याकडे स्वतःहून आला तर की बाबा मी आजारी आहे, माझं ब्लड घेऊन मला त्या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवा, त्याच कामगाराचं ब्लड घेतलं पाहिजे अशी आम्ही ठाम भूमिका घेऊन त्या ठिकाणी सरकार दरबारी जाऊन निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून प्रयत्न करू.